नागपूर शहरामधील जाफरनगर परिसरात घरफोडीची घटना घडली असून पोलिसांनी वेगाने कारवाई करत अवघ्या 2 तासात आरोपीला ताब्यात घेत चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रहिवासी फाशू अहमद खान हे कुटुंबासह वाशिम येथे लग्नासाठी गेले होते। परत आल्यानंतर त्यांच्या घराचा मागील दरवाजा उघड असल्याचे आढळले। सकाळी घराची पाहणी केली असता कपाटातील सुमारे 2,37,000 रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून विशेष पथकाच्या मदतीने आरोपी ओसामा पटका याला अवघ्या 2 तासात ताब्यात घेतले। त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला। दरम्यान आरोपीवर यापूर्वीही घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। जाफरनगर मधील एक रहिवासी आहेत फाशू अहमद खान यांच्या घरी चोरी झाली होती। तर ते आपल्या वाशिम येथे लग्नासाठी गेलेले होते आणि आल्यानंतर त्यांच्याकडनं घराचा मागचा दरवाजा हा उघडा राहिला होता आणि त्यांनी सकाळी उठून पाहिल्यानंतर त्यांच्या कपाटातले जवळजवळ 2,37,000ची दागिने आणि कॅश ही चोरी गेल्याची सांगितली। त्यांनी आपल्याकडे तक्रार दिल्यानंतर आपण पोलीस स्टेशनचे DB स्टाफ DB अधिकारी API बोरकडे साहेब, तसेच दीपक PSI दीपक इंगळे साहेब आणि आमचे पथक आहेत रवींद्र बुजाडे, विश्वास बदाले, घनश्याम बोरकर, नितेश वाकडे, नितीन रंगारी, दिनेश आगरकर, नागनाथ पोखरे आणि आकाश लोथे ह्या आमच्या टीमने 2 तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेऊन आणि जेवढी रक्कम आणि जेवढं सोनं घरामधून चोरी गेलं होतं संपूर्ण 100% रिकव्हरी आम्ही केलेली आहे। जो आरोपी आहे आम्ही ज्याला ताब्यात घेतलेला आहे त्याचं नाव आहे ओसामा पटका। त्याच्याविरुद्ध घरफोडीचे बरेच गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावर प्रतिबंधक देखील कारवाई झालेली आहे। 2,37,000ची अमाऊंट आहे टोटल, म्हणजे दागिने, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 25,000 त्याच्यामध्ये सर्व मिळून 2,37,000चा मुद्देमाल आहे।